क्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकाळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरोनी आवडी किंवा धरावे आवडी करावे तातडी परमार्थी नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका मुनीह लोकीच्या व्यवहारे नये डोळे दुरे भरोनी राहू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्या देतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन चरणा संताचिया दुसरे चरणा दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार दुसरे चरण संताचिया अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बुज तेजस्फुरदिक्प्रदेशं विदिन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा ॐ ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादनो तुमचा अनुग्रह लादनो करुणा करा क्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त कीर्तन निरूपणासाठी गायलेला घेतलेला उच्चारलेला निवडलेला अभंग हा महान भगवत भक्त वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे देवमान्य संत संतमान्य संत जगमान्य संत लोकमान्य संत ज्यांचा अधिकार असे असणारे देवनिवासी सुप्रसिद्ध साधू पंचम वेद निर्माते जगाच्या कल्याणासाठी आपला देह अखंड झिजवणारे वैकुंठ गमनाचा न भूतो न भविष्यती असा दैदिप्यमान पराक्रम गाजवणारे जगद्गुरु श्री तुकोबारायांचा 4 चरणाचा मानवी जीवनामध्ये माणसाचं कर्तव्य शिकवणारा अभंग विढाल प्राप्त अभंगाच्या माध्यमातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा तुम्हा आम्हाला मानवाचं कर्तव्य शिकवतात की मानवी जीवन जगत असताना माणसाने काय कर्तव्य केलं पाहिजे. श्री महाराज बोलतात विचार नावाचं कर्तव्य केलं पाहिजे. महाराज कधी हा विचार करावा. श्री तुकोबाराय बोलतात क्षणाक्षणाला हा विचार करावा. कळलं तुकोबाराय आम्हाला प्रत्येक क्षणाक्षणाला विचार करावा. पण आम्हाला पटतो तो विचार करू नये. आम्हाला जो आवडतो तो विचार करू नये. कोणता विचार करावा. ज्या विचाराने जो विचार केल्यानंतर जीवनाचं कल्याण होईल असा विचार करावा. किंवा संसार सिंधू तरुण जाण्याचा क्षणाक्षणाला विचार करावा. क्षणाक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू
वेळेच्या क्षणाचं महत्त्व श्री तुकोबाराज सांगतात. महाराजांना विचारलं, महाराज वेळ मिळेल तेव्हा करू, सवड मिळेल तेव्हा करू, आम्हाला असेल वेळ तेव्हा करू. महाराज बोलतात, या जगामध्ये दोन गोष्टी कोणाच्या हातात नाहीत, एक वेळ आणि दुसरा काळ. हा काळ कधी येईल आणि आपली चांगली वेळ कधी हिरावून घेईल सांगता येत नाही. हा देह एक दिवस जाणार आहे, हा काळ आपला विष खाणार आहे. पशु पक्षी चारा खाऊन जीवन जगतात, माणसं अन्न खाऊन जीवन जगतात आणि काळ तुमचं माझं आयुष्य खाऊन जीवन जगतो. आयुष्य खातो काळ सावधान, नाशिवंत देह जाणार सकळ. श्री तुकोबाराय बोलतात की हा देह जाणार आहे. सकळ या शब्दाखाली लाल रे गोडा, सकळ या शब्दाखाली अंडरलाईन करून ठेवा. अतिशय महत्त्वाचा शब्द आहे सकळ. सकळ म्हणजे कोण? सकळ म्हणजे खाली बसलेले, सकळ म्हणजे उभे राहिलेले, सकळ म्हणजे सांगणारे, सकळ म्हणजे घरी बसलेले. सकळ या शब्दामध्ये तुकोबाराने सगळ्यांना घेतलं. महाराज बोलतात सगळे जाणार आणि जायच्या अगोदर माणसाने विचार करावा, साधूच्या संगतीत राहावं. परमार्थाची तातडी म्हणजे गडबड, गडबड म्हणजे लगेच, लगेच म्हणजे तात्काळ, तात्काळ म्हणजे या क्षणापासून आता लगेच परमार्थाला लागा. परमार्थ करून जीवनाचं कल्याण करून घ्या. संत समागमे धरून आवडी, करावी तातडी परमार्थी. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य का तो काळ सावधान. आणि एवढं जर सांगून तुकोबाराय बोलतात तुम्ही नाही ऐकलं तर मग मात्र इहलोकातला कामाचा, विषयाचा, अहंकाराचा, दंभाचा, तारुण्याचा, मस्तीचा धूर तुमच्या डोळ्यात जाणार. तो धूर जायच्या अगोदर माणसाने सावध व्हावं. तुका म्हणी इह लोकीच्या व्यवहारे, नये डोळे दुरे भरून राहू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. विठाला वैकुंठवासी कैलासवासी द्वारकाबाई तुकाराम शिंदे यांचं हे प्रथम वर्ष श्राद्ध. या वर्षश्राद्धाच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या शिंदे परिवारावर प्रेम करणारे आप्तेष्ट, नातलग, सगळे सोयरे, पै पाहुणे मंडळी, गावातील भाविक भक्त, कीर्तन या क्षेत्रावर नितांत प्रेम करणारी, भजन या क्षेत्रावर अतिशय श्रद्धा ठेवणारी आपण सर्वजण भाविक भक्त या कीर्तनासाठी उपस्थित राहिला आहात. त्यांच्या पश्चात आदरणीय सुनीलजी तुकाराम शिंदे, योगेश तुकाराम शिंदे असे दोन मुलं आणि एक मुलगी, कविताताई सुरेश घोडेचोर, असा हा त्यांचा गोड परिवार. एक मुलगी आणि दोन मुलं, बरोबर ना? असा गोड परिवार आहे. त्यांच्या सर्व परिवाराने एकत्रित येऊन आपल्या आईच्या स्मरणार्थ काहीतरी आपल्या हातून दान धर्म करावा या उदात्त हेतून या शिंदे परिवाराने घडवून आणलेला सुंदर असा सुयोग आहे. या परिवारामध्ये सुंदर असे एक वारकरी व्यक्तिमत्व आमचे आदरणीय हरिभक्तपरायण शुभमजी महाराज शिंदे यांनी या कार्यक्रमाची सर्व रेलचेल जमा केली, गोळा केली. आणि या ठिकाणी सर्वांचं जे दर्शन घडतंय ते केवळ आणि केवळ आमचे शुभम महाराज यांच्यामुळेच हे दर्शन सर्वांना घडत आहे. त्यामध्ये आमचे हरिभक्तपरायण कीर्तनासाठी आवर्जून उपस्थित असणारे प्रदीप महाराज जाधव ते कीर्तनासाठी आवर्जून उपस्थित आहेत. आमचे हरिभक्तपरायण खूप दिवसातून ज्यांची भेट झाली ते आमचे मोहन महाराज ते कीर्तनासाठी उपस्थित आहेत. आमचे स्वप्नील महाराज आहेत, पलीकडचे महाराज माऊली महाराज आहेत. ही एकाहुनी बळीरे ज्यांनी या कीर्तनाची सुंदर अशी पंचपदी केली ते आमचे हरिभक्तपरायण हरिओम महाराज आहेत, कुंभार महाराज आहेत, ननवरे महाराज आहेत. या परिसरातील गायन क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व आमचे सोमनाथ महाराज या कीर्तनासाठी उपस्थित आहेत. आमचे निलेश महाराज जांभरे आहेत, आमचे प्रभाकर दादा आहेत, आमचे हरिभक्तपरायण बंडू महाराज आहेत, पाटील महाराज आहेत, पलीकडचे उभे असलेले भोयटे महाराज. ही एकाहुनी बळीरे मृदुंगाचार्य माऊली महाराज आहेत, प्रथमेश महाराज आता जे मृदुंगावरती सेवा करण्यासाठी उपस्थित झाले ते आमचे हरिभक्तपरायण कृष्णा महाराज. आणि सुंदर अशी साऊंड सिस्टीम. अनेक साऊंड सिस्टीमवाले पाहिले पण गन लावलेला साऊंड सिस्टीमवाला पहिल्यांदाच बघितला आहे. कारण साऊंड सिस्टीमवाल्याचं इतकं जुळत नाही गंधन तेनं. सिस्टीमवाल्याच्या तोंडात हर जुबा केसरी, दाणे दाणे मेकस. पण उत्तम अशी साऊंड सिस्टीम आहे. आणि त्याचबरोबर या कीर्तनासाठी आवर्जून उपस्थित असलेले ज्यांचं ऐकल्यावर असं वाटतं नवरा नवरीच आली का काय, आमचे पारशे मामा
सुंदर अशी सनई वादक आहेत. मामांचे चरणी विनम्र भावाने अभिवादन करतो. आमचे विकास महाराज आणि तुम्ही सर्वजण भाविक भक्त आपल्या चरणावर साष्टांग दंडवत घालतो. कीर्तन सेवेला प्रारंभ करतो. घ्यावी घ्यावी माझी सेवा देना दुर्बळाची देवा, देना दुर्बळाची देवा, देना दुर्बळाची देवा. घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा. घ्यावी घ्यावी माझी सेवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा. घ्यावी घ्यावी माझी सेवा दिना दुर्बळाची देवा. घ्यावी घ्यावी माझी सेवा दिना दुर्बळाची देवा. घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा. हो घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा. अभंग सगळ्यांच्या पाठांतरातला आहे. तसं तर महाराष्ट्रामध्ये वर्षश्राद्धाचं कीर्तन असलं की सगळ्यात प्रसिद्ध अभंग म्हणजे क्षणक्षणाहाची याजसाठी केला शेवट तो भला, आपुला तो एक भक्त ऐशे जाना. असे काही अभंग प्रसिद्ध कीर्तनासाठी आहेत. त्यापैकी प्रसिद्ध अभंग आहे म्हणजे क्षणक्षणाहाची. काही ठिकाणी क्षणोक्षणा आहे, काही ठिकाणी क्षणाक्षणा आहे. काही का म्हणा म्हणतेत हे बरं आहे. क्षणक्षणा म्हणा नाही तर क्षणोक्षणा म्हणा नाही तर क्षणोक्षणी म्हणा, काहीतरी म्हणा, पण माणसाच्या जीवनामध्ये आणि तोंडामध्ये भगवान परमात्म्याचं गुण असावे, साधू संतांचे अभंग असावे, साधू संतांचं वाङ्मय असावं. अभंग तसा सगळ्यांच्या पाठांतरातला आहे. अभंगाचं पहिलं चरण जरी पाठ नसलं तरी दुसरं चरण मात्र सगळ्यांच्या पाठांतरातलं आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, ज्याला भजनातलं काहीच कळत नाही, ज्याला कीर्तनातलं काहीच कळत नाही, ज्याला काडीचं ज्ञान नाही, ती सुद्धा माणसं सहज तंबाखू चुळत चुळत म्हणतात. गेला ना माणूस एखादा नाशिवंत देह, एवढंच पाठ असतं. म्हणजे मला काय सांगायचं आहे, अभंग सगळ्यांच्या पाठांतरातला आहे, पण थोडं नवीन सांगण्याचा थोडा प्रयत्न करणार आहे. कारण त्याचं शास्त्र असं आहे, डोकं बदललं की विचार बदलतो, भाग बदलला की रिवाज बदलतो, गाडी चालवणारा ड्रायव्हर बदलला की ॲव्हरेज बदलतं, घेर बदलला की स्पीड बदलतं, सुगरण बदलली की चव बदलते, विहीर बदलली की पाणी बदलतं, आणि तोंड बदललं की सांगणारा बदलतो. असं शास्त्रामध्ये गोड श्लोक आहे. मुंडे मुंडे मतिरी भिन्ना, पुंडे पुंडे नवंपया, जातव जातव नवाचारो, नवावानी मुखे मुखे. तोंड बदललं की सांगणं बदलून जातं. तसं थोडंसं नवं चिंतन करण्याचा गोड असा आपल्या चरणावर प्रयत्न करणार आहे. क्षणाक्षणाचे करावा विचार. कीर्तन आहे वर्षश्राद्धाचं. 2 मिनटं सांगावं लागतंय. का वर्षश्राद्ध करावं, कोणी वर्षश्राद्ध करावं. आपण तुम्ही सर्वजण रोज वर्षश्राद्धाची कीर्तन ऐकून तुमच्याही पाठ झालं आहे आता की वर्षश्राद्ध का करावं. दुसरा एक थोडा नवीन मुद्दा मांडून माझ्या विषयाकडे येतो. वर्षश्राद्ध का करावं हे सगळ्यांना माहीत आहे. पतंती पितरो हे शालुप्त पिंडोदक क्रिया, हे सगळ्यांना माहीत आहे. आहा कटा कटा त्याचे करती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला. हे सगळ्यांना प्रमाण पाठ आहेत. पण वर्षश्राद्धाच्या दिवशी कीर्तनच का करावं, हे 1 मिनिटाचा विषय सांगतो आणि माझ्या चालू अभंगाकडे बोलतो. वर्षश्राद्ध करावं हे सगळ्यांनी सांगितलं, पण वर्षश्राद्धाला कीर्तनच का करावं असा एक विषय 2 मिनिटामध्ये मांडतो. का बरं कीर्तन करावं, दुसरा एखादा कार्यक्रम आणावा, दुसरं काहीतरी बोलवावं, तिसराच काहीतरी कार्यक्रम करावा, का कीर्तन करावं, काय गरज आहे कीर्तन करण्याची. त्याचं कारण असं आहे, माणूस गेल्यापासून ते वर्षश्राद्धापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये विधी असतो. माणूस गेल्यानंतर गेल्या गेल्या त्याला कुठल्या बाजूला कुठल्या दिशेला तोंड करून बसवावं याचा विधी आहे. याचं शास्त्र आहे महाराज. त्या ठिकाणी कशी जागा असावी म्हणजे सारून काढावं, ते सारवून कुठल्या गायीच्या शेणाने असावं याला ही शास्त्र आहे. त्या माणसाला कसं बसवावं, उजव्या खांद्याकडून डाव्या खांद्याकडे जानवं घ्यावं म्हणजे उपरणं बांधावं का डाव्याकडून उजव्याकडे बांधावं याचं हे शास्त्र आहे. व्यवहारीमध्ये असो किंवा परमार्थामध्ये असो, प्रत्येक गोष्टीला शास्त्र आहे म्हणजे आहेच. शास्त्राशिवाय या जगामध्ये एकही गोष्ट नाही.
प्रत्येक गोष्टीला शास्त्र आहे. साधा संसार करायचा म्हटलं तरी शास्त्र आहे, परमार्थ करायचा म्हटलं तरी शास्त्र आहे, मृदुंग वाजवायचा म्हटलं तरी शास्त्र आहे, गायन करायचं म्हटलं तरी शास्त्र आहे, कीर्तन करायचं म्हटलं तरी शास्त्र आहे. प्रत्येक गोष्टीचं शास्त्र आहे. वर्षश्राद्धाला अभंग कोणता घ्यावा याचंही शास्त्र आहे, आणि वाढदिवसाला कोणता अभंग घ्यावा यालाही शास्त्र आहे. एक जणाने वाढदिवसाला अभंग घेतला होता, याच्यासाठी केला, बसा खाली. हा, प्रत्येक गोष्टीला शास्त्र आहे महाराज. गायन जर करायचं असेल तर पहिला राग कोणता असावा, दुसरा राग कोणता असावा, मग रूपाच्या अभंगाला कोणता राग असावा, मधले जे अभंग त्याला राग कोणता असावा, शेवट म्हणायचा तो राग कोणता असावा, हे राग माहिती असावे. गाता येईल तेनेची गावे, ही सर्व ईश्वरनिष्ठांची मांदियाळी एक एकावनी बळी रे. हिमालयाच्या उंचीची माणसं आहेत तरी सांगतो, काल परवा भजनाला गेलो आणि रामकृष्ण हरीलाच भैरवी टाकली. रामकृष्ण हरीलाच भैरवी. आता पुढचं ऐका. रूपाला तोडी, सुंदरते ध्यानला मालकंस, विठोबा रखुमाईला परमेश्वरी, आणि मग हळूहळू हळूहळू त्याचं वातावरण पुढं सरलं. हेची दान देगा देवाला यमन काढला त्याने. कुठल्याही गोष्टीला शास्त्र आहे. आता हे आपलं झालं. तुमचं सांगू का, साधी तंबाखू खायची म्हणले तरी शास्त्र लागते का नाही? होय म्हणताय म्हणजे त्या क्षेत्रातला दांडगा अनुभव आहे, तसं काय नाही. तंबाखू खायची म्हटले तरी चुना जास्त कमी झाला तरी भासते असं ऐकू नये फक्त मी. म्हणजे प्रत्येक गोष्टीला शास्त्र आहे. शास्त्राशिवाय एकही गोष्ट होत नाही. तसं माणूस गेल्यानंतरही शास्त्र आहे. त्याचा अंत्यविधी कसा करावा, त्याचा विसावा किती अंतरावर असावा, त्याला जात असताना त्याची जी ताटी असते ना, ताटीच म्हणतात ना, ताटीला किती लाकडं बांधावी हे जुनं सांगत होतो मी. 5-6 वर्षापूर्वी सांगत होतो ताटीची लाकडं किती असावी. आज सांगत नाही. आता ताटीची लाकडं म्हणजे उभे बांबू किती असावे, आडवे बांबू किती असावे, सुतळीचं याडा कुठून कुठं टाकावं, पण आता सांगणार नाही. या काय हलपाट्यात तुम्ही नीट झाला तर डॉक्टरला काय किंमत राहील. हे सगळ्या गोष्टीला शास्त्र आहे, आणि सगळ्या गोष्टी जशा शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत त्या पद्धतीने आम्हाला करणं शक्य नाही. भाग बदलला की रिवाज बदलत असतो. 10-5 किलोमीटर जर बदलला तर प्रत्येक गावगावचा रिवाज वेगळा आहे महाराज. खूप रिवाज वेगळा. आणि त्यातली त्यात एखादा माणूस गेल्यानंतर ते जे तयारी करणारे असतात त्यांच्याकडे जाऊन बसायचं. जे तयारी करणारे असतात ना, माणूस गेल्यावर ते ताटी बांधायची, शिकाळं तयार करायचं, त्यांच्यापाशी जाऊन बसायचं. डोकंच लागत नाही आपलं त्यांच्याबरोबर. काल परवा आमच्यात एक जण गेलेला माणूस बाजूला राहिला आणि त्यांचीच भांडणं चालू झाली. एक जण म्हणायचा मी का आज आलोय का याच्यात. त्यांना मी जाऊन सांगितलं, बाबड्या तू ग बस, तुला कसं करायचं ते आम्ही बघतो, तू ग बस. तुझ्या अंत्यविधीला चांगली तयारी करू. जे मला काय सांगायचं, भाग बदलला की रिवाज बदलतो, पण प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी दोष शिल्लक राहतो दादा. प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी दोष शिल्लक राहतो. तुम्ही 3ऱ्याचा विधी करा, दोष शिल्लक राहतो. 10व्याचा विधी करा, दोष शिल्लक राहतो. गोड जेवणाचा विधी करा, काहीतरी दोष शिल्लक राहतोच. मासिकाचा विधी करा, काहीतरी दोष शिल्लक राहतो. वर्षश्राद्ध असेल, आजच्या दिवशी काहीतरी दोष शिल्लक राहतात. ब्राह्मण काका येतात, पितरांना बोलवतात, त्या पितरांना पिंडदान करतात, पण राहिलेले दोष काकांच्या मंत्र उच्चाराद्वारे जाऊ शकत नाहीत. जे दोष राहिलेले असतात ना, जे माणूस गेल्यापासून ते वर्षश्राद्धापर्यंतचे दोष आहेत, ते दोष काकांच्या मंत्र त्या आहुतीमुळे दोष जाऊ शकत नाहीत. मग माणूस गेल्यापासून ते वर्षश्राद्धापर्यंत जितके जितके दोष राहिलेत तितके दोष घालवण्याचं काम फक्त आणि फक्त कीर्तन करतंय. म्हणून आजच्या दिवशी कीर्तन करावं, दुसरं काहीच कारण नाही. आज कीर्तन का करावं? करावे कीर्तन, मुखी गावे हरीचे नाम, सततम कीर्तयन्तो माम यतं तस्य दृढव्रताः, नमस्तस्य मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. करावे कीर्तन, मुखी गावे हरीचे नाम, कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ, या नामाचे निखळ प्रबंध. माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती, ब्रह्मीभूत काया भूत से कीर्तने, ब्रह्मीभूत काया होत से कीर्तने, ब्रह्मीभूत काया होत से कीर्तने, ब्रह्मीभूत काया होत से कीर्तने. भाग्यतरी ऋणी देवायचा, भाग्यतरी ऋणी देवायचा, ब्रह्मीभूत
कीर्तनी ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी निळामणी स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरीच्या नामे म्हणून कीर्तन करावं. आजच्या दिवशी हा कीर्तनाचा सुंदर असा हा गोड असा धर्ममंडप यामध्ये आपण सर्वजण आहात. अभंग सर्वांच्या पाठांतरातला क्षणाची करावा विचार. आजच्या अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला कर्तव्य शिकवतात. जीवन जगत असताना बाबा 3 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे ज्ञातव्यता, दुसरी म्हणजे प्राप्तव्यता आणि तिसरी म्हणजे कर्तव्यता. या 3 गोष्टीचं चिंतन पाहायचं ना अभंगातल्या पहिल्या चरणामध्ये प्रवेश करायचा. पहिली गोष्ट आहे ज्ञातव्यता. ज्ञातव्यता म्हणजे काहीतरी जाणून घेणं, काहीतरी माहिती करून घेणं, याला म्हणतात ज्ञातव्यता. 2 प्राप्तव्यता. प्राप्तव्यता म्हणजे काहीतरी प्राप्त करून घेणं आणि कर्तव्यता म्हणजे कर्म करणं किंवा काहीतरी करणं, याला कर्तव्यता म्हणतात. 3 गोष्टी आपण पहिली गोष्ट आपण पाहिली होती ज्ञातव्यता. जाणून घ्यावं, माणसाने काय जाणून घ्यावं किंवा कशाची ओळख करून घ्यावी, माणसाने कोणाची ओळख करून घ्यावी, कशाचं ज्ञान करून घ्यावं, काय आकलन करून घ्यावं, काय संग्रहित करून ठेवावं, याचंही शास्त्र आहे जीवनामध्ये. कोणाची ओळख करावी, बऱ्याच माणसांना माणसांची ओळख करायचा नाद असतो. काय काय माणसं अशी माणसांच्या ओळखी पाडून घेतात. एकदा भेट झाली कार्यक्रम फिक्सच, अशी माणसं आहेत बरं का माझ्याकडे. काय काय मला आलेला अनुभव आहे. चांगलं कितीही कीर्तन चांगलं करा, माणसं बोलवत नाहीत. पण एक माणूस असा आहे, फक्त त्याचं नाव विचारू नका, ते एसटीने प्रवास करतात आजही. त्यात आजही एसटीने प्रवास करतात आणि त्यांच्या शेजारी अनोळखी माणूस येऊ द्या, कधी न पाहिलेला माणूस येऊ द्या, 10 किलोमीटर त्यांच्याबरोबर जाऊ द्या फक्त एसटीत बसून, 15व्या मिनिटाला तर तारीख फिक्स. का बरं असं? ओळख पाडायचा छंद, नाद. माणसाने कोणाची ओळख करून घ्यावी, माणसाने काय जाणून घ्यावं, काय ओळखावं. माझे नाथ बाबा बोलतात ओळखायचं असेल तर एक शास्त्र सांगतो, माणसाने माणसाची ओळख नाही केली तरी चालेल, माणसाने समाजाची ओळख नाही केली तरी चालेल, माणसाने गावाची नाही ओळख केली तरी चालेल, पण या शरीरातून प्राण जायच्या अगोदर भगवान परमात्म्याची ओळख करून जावं माणसाने. माझ्या नाथ बाबाचं प्रमाण नाथ बाबा बोलतात ओळखीला हरे धन्य तो संसारी, ओळखीला हरे धन्य तो संसारी, ओळखीला हरी धन्य तो संसारी, ओळखीला हरी धन्य तो संसारी, ओळखीला हरे धन्य तो संसारी, ओळखीला हरे धन्य तो संसारी, ओळखीला हरी धन्य तो संसारी, ओळखीला हरी धन्य तो संसारी. त्याचे घरी सिद्धी सहित मोक्ष, त्याचे घरी सिद्धी सहित हरी मुठी गाता, हर परी हरी मुठी गाता, हर परी चिंता. मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित हरी मुखे गाता, हर परी चिंता, हरी मुखे गाता. धन्य तो संसारी. मी चाल म्हणलो की तुम्ही चांगली जोड लावा बरं का. मी आपलं राहुल द्रविड, तुम्ही आपलं वीरेंद्र सहवाग, युवराज सिंग, धडा 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 असं करा. मी आपलं राहुल द्रविड सारखं थोडंसं खेळतो. ओळखीला हरी धन्य तो संसारी. काय ओळखावं, कशाचं ज्ञान करून घ्यावं,
काय जाणून घ्यावं. माझे तुकोबाराय बोलतात, जाणूनच घ्यायचं असेल तर भगवान परमात्म्याचं सार नावाचं तत्व या जगातलं जाणून घ्या. जाणावे ते सार, 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 जाणावे ते सार. नाहीतरी दगा फार, नाहीतरी दगा फार, जाणावे ते सार, जाणावे ते सार, नाही तरी जगा, नाही तरी जगा, जाणावे ते सार, जाणावे ते जाणूनच घ्यायचं असेल तर भगवान परमात्म्याचं सार नावाचं तत्व. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य साच खरे नाम विठोबाचे फलकटो. सार सार विठोबा नाम तुझे सार, विठोबा नाम तुझे सार. म्हणून निशूळ पाणी, म्हणून निशूळ पाणी जपत आहे वारंवार. हे सार सार विठोबा नाम तुझे सार, नाम तुझे सार. मनोनी नानी नानी, मनोनी नानी तुझे वारंवार. हे सार 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 विठोबा नाम तुझे सार. म्हणून निशूळ पाणी जपत आहे वारंवार. म्हणून निशूळ पाणी जपत आहे सार सार विठोबा नाम तुझे सार, मनोनी सुर पाणी तुझे दियार. म्हणून निशूळ पाणी जपत आहे वारंवार. वा, उत्कृष्ट प्रमाण, योग्य प्रमाण, हेच प्रमाण मला पाहिजे होतं. प्रमाण सुद्धा चांगलं दिलं पाहिजे आणि प्रमाणात दिलं पाहिजे. नाहीतर गुरुवर्य सांगतात महाराज वड्यात प्रमाण तळ्यात. प्रमाणाचा आणि कीर्तनकाराचा मेळच लागत नाही. असे टाळकरी असल्यावर काही काळजी नाही. जे कीर्तनकाराच्या पोटात ते गायकाच्या ओठात, आणि जे गायकाच्या ओठात ते पकवाजाच्या बोटात. गोड वातावरण झालंय आज. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. सार काय असेल तर भगवान परमात्म्याचं नाम आहे. ते नाम जाणून घ्यावं. पहिला माझा मुद्दा संपला. कशाची ओळख करून घ्यावी, काय जाणून घ्यावं, काय ज्ञातव्यता करून घ्यावी, भगवान परमात्म्याच्या रूपाची ज्ञातव्यता करून घ्यावी. पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा असा होता प्राप्तव्यता. काय प्राप्त करून घ्यावं जीवनामध्ये, काय प्राप्त करून घेतल्यानंतर जीवन धन्य होईल, काय प्राप्त करून घेतल्यानंतर जीवनाची हिती कर्तव्यता होईल, काय केल्यानंतर माणूस म्हणून जन्माला आलेलं सार्थक होईल, जीवनाचं भलं कशाने होईल, काय प्राप्त करून घ्यावं माणसाने, पद प्रतिष्ठा, पैसा, संपत्ती, मान, इज्जत, या गोष्टी माणसाने जास्त प्राप्त करायच्या नादी लागू नये. काय मिळवावं, मिळवत असताना मिळवण्याच्या काय मागं लागावं, काय मिळवावं. तर एक वाक्य सांगतो, माणसाने जीवनाची धन्यता कशामध्ये आहे. कितीही पैसा कमवा जीवन धन्य नाही, किती मोठे व्हा जीवन धन्य नाही, किती जागीरदार व्हा जीवन धन्य नाही, किती अरबोपती खरबोपती लखोपती व्हा तरीही जीवनाची धन्यता नाही. आख्या घरात तुमचा दबदबा असावा त्याला म्हणतात कारभारी. दमान असू द्या कारभारी जरी झाला तरी त्याला महत्व कळलं, त्याला कळलं बरं का. कितीही घराचा कारभार चालू द्या, कितीही मोठा होऊ द्या, त्याला धन्यता नाही. घराचा कारभारी जरी झाला तरी त्याच्या जीवनाची धन्यता नाही. घरचा सोडा गावचा कारभारी होऊ द्या तरी सुद्धा जीवाची धन्यता नाही. गावाचा सोडा अख्खं गाव त्याच्या शब्दाच्या पुढं जात नाही तरी त्याच्या जीवनाची धन्यता नाही. काय मिळवलं त्याने, गाव ताब्यात ठेवलं म्हणजे काय मिळवलं, काहीच नाही. गाव सोडा अख्खा परिसर ज्याचा ऐकतो त्याच्याही जीवनाची धन्यता नाही. अख्खा तालुका तळ हाताच्या फोडाप्रमाणे ज्याला सांभाळतो आणि त्यांचा शब्द उचलून धरतो
त्याच्याही जीवनाची धन्यता नाही. जो खरबोपती अर्बोपती लखोपती खूप श्रीमंत आहे, हजारो एकर जमीन आहे, दबदबा आहे, मान मर्यादा आहे, त्याचंही जीवन धन्य नाही. महाराज जीवन कोणाचं धन्य आहे? माझे महाराज बोलतात की जीवनामध्ये काहीच नसू द्या, पण भगवान परमात्म्याची भेट जर त्याच्या जीवनात होत असेल तर त्याचं जीवन खूप धन्य आहे. महाराज त्याच्यासारखं दुसरं जीवनच नाही. जीवनामध्ये काय प्राप्त करून घ्यावं? आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. किंवा माझ्या महाराजांचं दुसरं प्रमाणे महाराज बोलतात, धरायचंच असेल तर काय धरावं? समाज धरू नये, एखादा पक्ष धरू नये, कोणाचं तोंड धरू नये. बऱ्याच माणसाला तोंड धरायचा नाद असतो. कोणाचं तोंड धरू नये. मग धरायचंच असेल तर काय धरावं? धरायचं असेल तर भगवान परमात्माच धरावा. देवती बळे धरिला सायाचे. धरायचं असेल तर भगवान परमात्म्याला धरावं. धरिला पंढरीचा चूर, गळा बांधून या दूर. काय कमवावं? मिळवायचं असेल तर काय मिळवावं? सगळ्या गोष्टी बाजूला सारा, पण आधी परमात्मा नावाची गोष्ट मिळवून टाका. मी रोज कीर्तनामध्ये एक श्लोक सांगत असतो, सगळ्या गोष्टी बाजूला सारा, पण आधी परमात्मा नावाची गोष्ट मिळवून टाका. श्लोक असा आहे, शतम विहाय भोक्तव्यम सहस्रम स्नानाचरित लक्षम विहाय दातव्यम कोटी त्यक्त्वा हरिम भजेत. या श्लोकाचा अर्थ सांगतो ऐका. शास्त्र सांगतं 100 कामं बाजूला सोडा, पण आधी भोजन करून घ्या. आपल्या कामाचं आहे बरं का हे. 100 कामं बाजूला सारा, पण आधी भोजन करून घ्या. 1000 कामं बाजूला सारा, पण आधी आंघोळ करून घ्या. 1,00,000 कामं बाजूला सारा, पण आधी दान धर्म करून घ्या. आणि कोट्यावधी कामं बाजूला सारा, पण परमात्म्याची भेट अगोदर करून घ्या. याला बोलतात कोटी त्यक्त्वा हरिम भजेत. भगवान परमात्म्याची भेट आपल्या जीवनामध्ये घडली पाहिजे ना. नाहीतर आजपर्यंत किती श्रीमंत, किती जागीरदार, किती कोट्यावधी माणसं गेली, पण त्यांचं नाव या जगामध्ये शिल्लक नाही. किती पदव्या कमवा, मी रोज सांगत असतो, काही कमवा आणि काही मिळवा, कसल्याही पदव्या मिळवा, त्या एक दिवस बाबा जाणार म्हणजे जाणारच. मिळवलेली पदवी जाणार. मग ती धार्मिक क्षेत्रातली असू द्या, औद्योगिक क्षेत्रातली असू द्या, राजकीय क्षेत्रातली असू द्या, शैक्षणिक क्षेत्रातली असू द्या, आपल्या क्षेत्रातली असू द्या, कोणतंही क्षेत्र असू द्या, मिळालेली पदवी एक दिवस जाते. मग काय मिळवावं माणसाने? ज्या पदवीला भूतकाळात, भविष्यकाळात, वर्तमान काळात धक्का लागणार नाही अशी पदवी मिळवावी. सच्चिदानंद पदवी हे मिळवावं, हे प्राप्त करून घ्यावं. बऱ्याच पदव्या झाल्यात. उमलतं नेतृत्व, आधारवड, ते तिकडचे आहेत. आपल्याकडचे सांगू का आता? गायनाचार्य, गान कोकिळा, आवाजाचा बादशाह, ते तुमचं झालं. आता आमच्यात आहेत अजून विनोदाचा बादशाह, विनोद सम्राट, खळखळून हसणे. आणखी काय? कीर्तन केसरी. अजून उकराचार्य, पेटवाचार्य, लयत आणखी पदव्या. केशरीन, नारळीन, कवचालीन, अनेक पदव्या आहेत महाराज. भागवताचार्य, रामायणाचार्य आम्ही लावून घेतो. हरिभक्त परायण. आपलं तरी कशाला सोडायचंय? जगात कोणतीही अजून एक पदवी, आंतरराष्ट्रीय कीर्तनकार. कुठनं पदवी हुडकून काढली? आंतरराष्ट्रीय कीर्तनकार. अनेक पदव्या आहेत. माझा मुद्दा संपला. जगातल्या कोणत्याही पदव्या मिळवण्याबद्दल काहीच अडचण नाही. MA PhD तत्त्वज्ञान अशा अनेक पदव्या आहेत. कोणतीही पदवी मिळवा, पण एक वाक्य घरी घेऊन जावा. तुमच्या सहित मी असेल किंवा जगातली सगळी माणसं असतील, मिळवलेली पदवी एक दिवस जाते. आम्ही आहेत तोपर्यंतच ही पदवी राहते. आम्ही गेलो की आमच्याबरोबर ती पदवी कालबाह्य होऊन जाते. ती पदवी शिल्लक राहत नाही. मला शेवटचा मुद्दा सांगायचा आहे आणि विषयाकडे वळायचं आहे. मिळवलेली कोणतीही पदवी मिळवा, ती एक दिवस जाणार म्हणजे जाणार, पण जगद्गुरू नावाची पदवी चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत राहणार. याला बोलतात मिळवणं. माझ्या जगद्गुरू तुकोबाराने 42 वर्ष परमार्थ करत असताना काय मिळवलं? जगद्गुरू नावाची पदवी. ज्ञानोबारांनी माऊली नावाची पदवी, चंद्र आणि सूर्य. याच्या पुढचं सांगू का? आमचे मारुतीबुवा कोरेकर सांगतात, बुवा चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत या पदव्या राहतात असं नाही. मग ह्या पदव्या जोपर्यंत आहेत तोचपर्यंत चंद्र आणि सूर्य उगवणार. पुन्हा त्याला उगवायचा अधिकार नाही. इतकी ताकद या पदव्यांमध्ये. असं काहीतरी मिळवावं. मिळवायचंच असेल तर हे मिळवावं. जाणून घ्यायचं असेल तर परमात्म्याचं रूप जाणावं. प्राप्त करून घ्यायचं असेल तर परमात्माच प्राप्त करून घ्यावा. तिसरा मुद्दा आहे कर्तव्यता. काय कर्तव्य करावं माणसाने? आईशी जोडी करा, रामकंठी धरा, जेणे चुके फेरा गर्भवास. काय करावं?
करणे ते हेची करा, करणे ते हेची करा, करणे देची करा, करणे ते हेची करा, करणे ते हेची करा, करणे देची करा, नरका घोरा काजाचा, नरका घोरा काजाचा, दयामध्ये नारायण, दयामध्ये नारायण, करणे ते हेची करा, नरका घोरा का जाता, ऐसे का हो न करा काय, पुढे नाही नाश जा, विश्वंभरा शरणांगत भूत जात बंधुनी. करायचं असेल तर असं काहीतरी करावं. माणसाने काय करावं बरं? आता अभंगाचं दार आलंय बरं का जवळ. माणसाने काय करावं याचा एक श्लोक आलाय. काय करावं जीवनामध्ये? तर जर 3 वर्षातून एकदा कुंभस्नान करावं, जर वर्षी एकदा आपल्या कुलदेवतेचं दर्शन करावं. करणे हा विषय सांगतोय. 3 वर्षातून एकम त्रैवार्षिक कुंभम देवक्षेत्र प्रतिवर्षी गमन. 3 वर्षातून एकदा कुंभस्नान करावं, जर वर्षी एकदा आपल्या कुलदेवतेचं दर्शन करावं. 3 वर्षाचं सांगितलं, वर्षाचं सांगितलं. माणसाने रोज काय करावं बरं? रोज व्यायाम, ध्यान, अभ्यास या 3 गोष्टी बाबा रोज कराव्या. व्यायाम, ध्यान आणि अभ्यास रोज केला तर मेळ लागतोय, नाहीतर मेळ हुकतो सगळा. अभ्यास रोज करावा. उद्या परीक्षा आज पुस्तकं फाडायला लागला, कसं काय जमलं बरं? ज्याला शरीर चांगलं ठेवायचं त्याने व्यायाम कधी केला पाहिजे बाबा? रोज केला पाहिजे. किंवा ज्याला लाल माती किंवा पैलवानकी म्हणतात, ही पैलवानकी पुढच्या पैलवानाला एका क्षणात चितपट करायचे. अशा पैलवानाने किती महिन्यातनं व्यायाम केला पाहिजे? रोज व्यायाम केला पाहिजे. रोज. उद्या कुस्त्याच्या आखाडे आणि आज जर जोर बैठका काढायला लागला तर बरगड्या पिशव्यात टाकून आणावं लागतील. व्यायाम, अभ्यास आणि ध्यान या गोष्टी रोज केल्या पाहिजेत. 3 वर्षातून एकदा कुंभस्नान, जर वर्षी एकदा आपल्या कुलदेवतेचं दर्शन. रोज व्यायाम, ध्यान आणि अभ्यास हे सांगितलं महाराज. 3 वर्षाचं सांगितलं, वर्षाचं सांगितलं, रोजचं सांगितलं. आमचा तुम्हाला प्रश्न आहे, माणसाने 3 वर्षाचं सोडा, वर्षाचं सोडा, रोजचं सोडा, क्षणाक्षणाला काय केलं पाहिजे ते सांगा ना महाराज. क्षणोक्षणी हाती, क्षणोक्षणी हाती, क्षणोक्षणी हाती करावा विचार. क्षणोक्षणी हाती, क्षणोक्षणी हाती, क्षणोक्षणी हाती, क्षणोक्षणी हाती, क्षणोक्षणी हाती. क्षणोक्षणी हाती करा बाबा. क्षणोक्षण हाती, क्षणोक्षणी हाती, क्षणोक्षणी हाती, क्षणोक्षणी हाती करावा विचार. क्षणोक्षणी हाती, क्षणोक्षणी हाती, क्षणोक्षणी
क्षणाची करावा विचार तरावया पार भवसिंधू. तुकोबाराय बोलतात की क्षणाक्षणाला विचार केला पाहिजे. विचाराशिवाय मानवी जीवनाचं कल्याण होऊ शकत नाही. आपल्या जीवनामध्ये विचार असावा. प्रत्येक पाऊल विचार करून टाकावं माणसाने. विचारा अंती आपलं पाऊल असावं. पाऊल टाकून विचार करू नये. टाकायच्या अगोदरच आपण विचार करून प्रत्येक पाऊल जपून तोलून मापून असावा. ज्याला संसार चांगला करायचा आहे, ज्याला परमार्थ चांगला करायचा आहे, त्यांनी एवढं वाक्य घरी घेऊन जावा. खूप श्रीमंत वाक्य सांगणार आहे तुमच्या चरणावर. खूप गोड वाक्य आहे. तेवढं वाक्य घरी घेऊन जावा. ज्याला परमार्थ करायचा आहे आणि ज्याला संसार करायचा आहे, त्या दोन्ही माणसांसाठी एवढं वाक्य आहे. लक्ष देऊन ऐका. ज्याला यशाचं शिखर गाठायचं आहे, ज्याला मोक्ष मिळवायचा आहे, त्या माणसाने दोन गोष्टी ध्यानात ठेवाव्या. एक, अन्नाचा कण आणि वेळेचा क्षण कधीच वाया घालवायचा नाही. जो अन्नाचा कण वाया घालवतो तो दारिद्र्य होतो, आणि जो वेळेचा क्षण वाया घालवतो त्याच्या जीवनात मोक्ष नावाची गोष्ट कधीच येत नाही. आपल्या जीवनामध्ये वेळ खूप महत्त्वाची आहे. आपल्या जीवनामध्ये हा काळ खूप महत्त्वाचा आहे. हा काळ आपल्याला मिळाला आहे. काळ सार्थक केला त्याने धरिला मनी विठ्ठल. काळ सारा वाचतणे एकांत वाची गंगा स्नाने. देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. चिंतने जरे तो धन्य धन्य काळ. सकळ मंगळ मंगळाचे. त्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याचं चिंतन असावं. हा काळ असावा. क्षणाक्षणाला विचार असावा. ज्ञानोबाराय बोलतात की ज्याच्या जीवनात विचार नाही ना, त्याचं जीवन म्हणजे कावळ्याचं जीवन. जसं आगावात का वाढलिया, साजूक का सडलिया, विवेकू का बळिया, नाही जैसा. विश्वमाऊली ज्ञानोबाराय बोलतात की दिलेलं अन्न सडलं आहे का चांगलं आहे, हे ज्याला अक्कल नाही किंवा विवेक नाही किंवा विचार नाही त्याला म्हणतात कावळा. आणि ज्याच्या जीवनात विचार नाही, हे चांगलं आहे का वाईट आहे हे ज्याला कळत नाही, त्याला काय म्हणतात, माणसातला डोम कावळा. चांगलं आणि वाईट कोणाला कळत नाही मामा. सगळ्या माणसाला चांगलं आणि वाईट कळतं. या सार काय असार काय, नेगेटिव्ह काय प्रतिकूल काय, या गोष्टी चढ काय उतार काय, सुख काय दुःख काय, या सगळ्या माणसाला गोष्टी कळतात ना. चांगलं आणि वाईट आज कोणाला कळत नाही महाराज. सगळ्यांना कळतं चांगलं आणि वाईट. ज्याला भजनातली काडीची अक्कल नाही, आता मोकळं बोलतो, ज्याला भजनातलं काहीच कळत नाही, त्याला स्वर म्हणजे काय असतो दादा हेही कळत नाही. पण एखादा का बेसूर आणि आपसूर म्हणायला लागला का तेही असं असं करतंय का नाही. त्याला काहीच कळत नाही तरी सुद्धा तेवढी गोष्ट कळती का नाही त्याला. म्हणजे जगात सगळ्यांना सगळं कळतं. सगळं कळूनही माणसं वेड्याचं सोंग घेतात. जीवनामध्ये आपले विचार असावा. आगावात का वाढलिया. ज्ञानोबाराय ज्याच्या जीवनात विचार नाही त्याला कावळा बोलतात, आणि तुकोबाराय बोलतात तो निव्वळ शुद्ध गाढव आहे. विचार नाही नर खर तो तैसा, पाठी भार वाहेली गडतो जैसा. जगद्गुरु तुकोबाराय बोलतात की ज्याच्या जीवनात विचार नाही ना, त्याचं जीवन म्हणजे गाढवाचंच जीवन आहे. आम्हाला लहानपणी शाळेत एक धडा होता. शाळेमध्ये एक धडा होता, विचार नाही नर खर तो तैसा. खर म्हणजे गाढव. आपल्या पाठीवर ओझं कशाचं याच्या अक्कल ज्याला नसते त्याला म्हणतात गाढव. एका दुकानदाराकडे गाढव होतं. सगळ्यांनी ती गोष्ट ऐकली असेल, आम्हाला शाळेत होती. मग ते गाढवाच्या पाठीवरती दुकानदार रोज ओझं टाकायचे. कशाचं ओझं रोज काहीतरी बदलून ओझं असायचं. मग थोडासा पाऊस पडला, थोडा नाही धोधो पाऊस पडला, भरपूर नदीन नालेन ओढेन तुंबड वाहायला लागले. सगळीकडे पाणीच पाणी, जिकडे तिकडे वाहणारे झळझळणारे असं ते पाणीच पाणी सगळीकडे. मग त्या पाण्यामधून त्या गाढवाला पलीकडे जायचं होतं, पण गाढवाच्या पाठीवर ओझं कशाचं आहे हे गाढवाला माहिती नव्हतं. गाढवाच्या पाठीवर ओझं टाकलं होतं मिठाचं. आणि गाढव अगोदरच रोज कंटाळायचं, मालकाला मनातल्या मनात शिव्या द्यायचं, पण निश्चित ठिकाणी ते ओझं पोचवल्याशिवाय गाढवाची सुट्टी होत नव्हती. मग त्या गाढवाने मिठाचं ओझं घेतलं, कन्हत कुतत वाड्यापर्यंत आलं. वाड्यात शिरलं, पाया इतक्या त्या गुडघ्या इतक्या पाण्यात गेलं, पोटाला पाणी लागलं, त्याला बरं वाटलं, जरा हायसं वाटलं, ते खाली बसलं. अर्धा तास पुन्हा उठलं नाही. अर्धा तासाने पुन्हा उठलं. काय झालं असेल, मिठाचा आणि पाण्याचा संबंध आला की मीठ सगळं विरघळून गेलं. अगोदरच वैतागलेलं, शिनलेलं, भागलेलं, खूप कंटाळा आलेला गाढवाला, त्याला जरा बरं वाटलं, पाठीवरचं ओझं संपलं. त्या गाढवाने रोजचा तडाखा चालू केला. मालकाने का ओझं टाकलं की वड्यात येऊन बसायचं. 8-15 दिवस गेले. त्या गाढवाने रोज तेवढाच तडाखा चालू केला होता. ओझं घ्यायचं, वड्यात येऊन बसायचं,
मीठ विरगळेपर्यंत बसायचं, नीट घरी निघायचं रिकामी पोती घेऊन. तर बरं वाटलं. मालकाने विचार केला, मालक बोला गाढवाने गाढवाचा गाढवपणा सिद्ध केला आहे. आता गाढवाचा गाढवपणा जर मुडीत काढायचा असेल तर आपल्याला काहीतरी डोकं चालवावं लागेल. करतंय काय, वड्यात जाऊन बसतंय. कोण म्हणा गाढव कुठं बसतंय, वड्यात. असं ते वड्यात जाऊन गाढव बसायचं, मिठाचं ओझं घेऊन. गाढवा त्या मालकाने काय केलं, एके दिवशी मिठाचं ओझं नाही टाकलं, मग कापसाचं ओझं टाकलं. कापसाचं ओझं टाकल्यावर निघतानाच रिकामं होतं. आधीच ओझं कापसाची जास्त नसतं, त्याला आधीच बरं वाटलं. दुकानातून निघताना तो म्हणला मन में लड्डू फूट गया. आधीच निघताना हलकं ओझं. तो बोलला आता वड्यात गेल्यावर तर रिकामाच झालो. आणि अख्ख्या परिसराला सांगायचं, हे बघा आता रिकामा आणि वड्यात बसल्यावर तर लय रिकामा होणार आहे, आता रिकामा आणि वड्यात बसल्यावर तर लय रिकामा होणार आहे. असा बऱ्याच माणसाला नाद असतो सांगायचा. पोरीचं लग्न झालं की रिकामाच झालो, पोराचं लग्न झालं की रिकामा झालो. कोणाला नाद असतो सांगायचा? कोण म्हणलं गाढवाला? माणसांना. बऱ्याच माणसाला नाद असतो ना, पण त्या गाढवाला काय माहिती वड्यात बसल्यावर आणखी ओझं वाढणार आहे. तसं माणसांना काय माहिती पोरांचं लग्न झाल्यावर अजून जास्त गुंतणार आहे. ते गाढव हसत खेळत डुलत त्या वड्यापर्यंत पोचलं बुवा. आणि पोचल्यानंतर खाली पाण्यात बसलं आणि विचार मनामध्ये करते, आता नीट पळतच निघायचं का, अगोदरच बसायच्या अगोदर एवढं हलकं ओझं आहे, पाण्यात बसल्यावर तर किती हलका होईल मामा. खाली बसलं, रोज अर्धा तास बसत होतं, आज 1.5 तास उठलं नाही. आणि 1.5 तासाने जे उठाय गेलं त्याला वाटलं मोकळा झाला असेल, जे उठाय गेलं 3 ठिकाणी मोडून बसलं. माझा दृष्टांत संपला. तुकोबारा याला प्रमाण देतात, विचार नाही नर खर तो तैसा, पाठी भार वाहे लिगाड तो जैसा. आपल्या पाठीवर ओझं कशाचं आहे हे ज्याला कळत नाही त्याला बोलतात गाढव. या गोष्टीचा आपल्या जीवनामध्ये विचार असावा. कोणत्या गोष्टीचा? सार आणि आसार या गोष्टीचा विचार असावा. सारा सार विचार करा मोठा मोठी, सारा सार विचार करा मोठा मोठी, सारा सार कंठी विठोबाच्या हा विचार करावा माणसाने. याचा जीवनाचं कल्याण करून घ्यायचंय. माणसानेच का बरं विचार करावा? दुसऱ्या पशुपक्षाने काय विचार करू नये? 2 मिनटं घेतून मधलं भजनाकडे वळूया. 4 प्रकारची वर्ग पडतात. 1 देव, 2 संत, 3 पशुपक्षी आणि 4 माणूस. प्रत्येकाचं जीवन वेगळं वेगळं. माणस देवादिकांचं जीवन हे पुण्यप्रधान जीवन आहे. साधू संतांचं जीवन हे त्यागप्रधान जीवन आहे. पशुपक्ष्यांचं जीवन हे भोगप्रधान जीवन आहे. मानवाचं जीवन हे केवळ विचारप्रधान जीवन आहे. म्हणून माणसाने विचार करावा. देव जीवन तू पुण्यप्रधान. देवादिकांच्या जीवनामध्ये पुण्य असतं. ते पुण्य मासाध्य सुरेंद्र लोक मशनांती दिव्यान दिवी देव भोगान. मग तया पुण्याची पावटी सरे
समेची इंद्रपणाची उटी उतरे ज्ञानोबा चिंतन करतात. तुका म्हणे जाती पुण्यक्षय आधोगती. देवादिकांचं जीवन हे पुण्यप्रधान, साधू संतांचं जीवन हे त्याग प्रधान. साधू संतांच्या जीवनामध्ये त्यागच असतो महाराज. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी. हे साधू संतांचं जीवन आहे. साधू जीवनम तू त्याग प्रधानम. साधूच्या जीवनामध्ये फक्त आणि फक्त त्यागच असतो महाराज. 2च मिनटं घेतो. आम्ही ज्या संस्थेत शिकलो, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, 125 वर्षापूर्वी जोग महाराजांच्या जीवनामध्ये एक प्रसंग घडला. जोग महाराजांनी एकदा सप्ताह केला होता आणि काल्याच्या आदल्या दिवशी जोग महाराजांचे परममित्र नाशिक जिल्ह्यातले, त्यांचं नाव आहे बस्तीराम शेठ सारडा, त्या व्यक्तीने सप्त्याला आला आणि येत असताना रिकाम्या हाताने नाही आला. मग 2 बॅगा घेऊन आला मोहन महाराज. कशाच्या? पैशाच्या. कुठं जात असताना? सप्त्याला जाताना. सप्त्याला जाणारी माणसं ध्यानात ठेवा. कसं जायचं? ते आपल्यासाठी नाही. सप्त्याला जात असताना पैशाच्या 2 बॅगा भरून घेऊन आलं. आता जागराचा दिवस, संध्याकाळी उशीर झाला, द्यायचं लक्षात नाही. काल्याचं कीर्तन चालू झालं तरी पैसे दिले नाहीत. काल्याचं कीर्तन झालं, हिशोब झाला, जिकडे तिकडे सगळे झाले. मग बस्तीराम शेठ सारडा जोग महाराजांची भेट घेऊन म्हणू लागले, जोग महाराज तुम्ही एवढा मोठा सप्ताह केला, खूप खर्च आला असेल, एवढे 2 पैशाच्या बॅगा आणल्यात, तेवढ्या बॅगा घ्या. जोग महाराज बोलले, भल्या माणसा, माझा सप्ताह संपलाय. माझ्या सप्त्याला जितकी गरज होती तितकं लोकांनी दिलंय. आता मला गरज नाही. गरज असेल तर मागून घेईल, पण आता गरज नाही. तो माणूस म्हणला, महाराज 2 पैशाच्या बॅगा भरून आणलेत. नाही म्हणू नका, चालून आलेली लक्ष्मी, नाही म्हणू नका. जोग महाराज बोलले, तुझा 1 रुपयाही मला नको, आता मला गरजच नाही, तर घेऊन करता काय? मग मात्र तो श्रीमंत होता. श्रीमंत माणसाला थोडा अहंकार आणि अभिमान असतो. तो तटकन उठला, उठून 2ही पैशाच्या बॅगा हातामध्ये घेतल्या आणि चालायला लागला. पण जात असताना अजून एकदा दरवाजापर्यंत जाऊन म्हणू लागला, जोग महाराज विचार करून एकदा विचार करा, चांगलं ध्यान करा, ध्यानात आणून माझं बोलणं ऐका. अहो पैसे घेऊन आलोय मी, बॅगा घेऊन आलोय, एवढे पैसे घ्या, तुमचं जीवन धन्य होईल, तुमचा परमार्थ चांगला होईल, एखादी धर्मशाळा मठ बांधता येईल, घ्या पैसे. जोग महाराज बोलले, भल्या माणसा तुला किती वेळा सांगू, तुझा फोटका रुपयाही मला नको. जाता जाता तो शेठजी, तो बस्तीराम शेठ सारडा काय बोलला माहितीये का? जोग महाराज लय बारीक आहे का बरं का? जोग महाराज अहो पैशाने भरलेल्या 2 बॅगा घेऊन आलोय, पैसे घेऊन येणारा शेठजी तुम्हाला दुसरा भेटणार नाही. काय बोलला शेठजी? बॅग भरून पैसे देणारा शेठजी पुन्हा दुसरा सापडणार नाही. जोग महाराज बोलले, तुझ्या पैशाच्या बॅगवर लात मारणारा बुवाही तुला दुसरा भेटणार नाही. जा, याला बोलतात वैराग्य. आपण पाहिजे होतो तिथं. आपण पैसे तर घेतलेच असते, पण 2-4 दिवस त्याला ठेवूनही घेतला असता. अजून येतं का काय मागणं? साधूच्या जीवनामध्ये त्याग असतो, देवादिकांच्या जीवनामध्ये पुण्य, साधूंच्या जीवनामध्ये त्याग, पशूंच्या जीवनामध्ये भोग. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. पशु पक्ष्यांच्या जीवनामध्ये भोग भोगणं आणि तुम्हा मानवांच्या जीवनामध्ये फक्त आणि फक्त विचार असतो. म्हणून तुकोबाराय बोलता, क्षणा क्षणाहाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू विठोबा.